विनयभंग प्रकरणात जालना न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. मुख्य आरोपीला 3 वर्ष सक्त मजुरी. पॉस्को प्रकरणात जालना न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. वाड्यात जाऊन तरुणीचा विनयभंग महागात, दोन्हीही आरोपी दोषीत. पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश. आज दिनांक 20 रोजी सोमवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एक गंभीर विनयभंग प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल देत मुख्य आरोपीला 3 वर्ष सक्त मजुरी व 11,000 रुपये दंड, तसेच दुसऱ्या आरोपीला 6 महिने सक्त मजुरी व 1,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अनुक्रमे 6 महिने व 1 महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. ही शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के.पी. मोरे यांनी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी शेख मोहसिन शेख वसीम वय वर्ष 32 आणि शेख रहीम शेख वसीम वय वर्ष 33 राहणार पारद बुद्रुक तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार संरक्षण पोस्को कायदा तसेच भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा सिद्ध झाला. काय घडले होते? सरकारी पक्षाच्या माहितीनुसार 27 जून 2020 रोजी पीडित तरुणी रात्री आपल्या वाड्यात मोबाईलवर बोलत असताना मुख्य आरोपी तिथे आला. त्यानं तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले. पीडितेनं विरोध करताच आरोपीनं तिला धमकावलं. दुसऱ्या दिवशी पीडितेनं हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर आरोपी मोहसिन व रहीम यांनी पीडितेच्या कुटुंबियांनाही धमक्या दिल्याचा आरोप होता. या प्रकरणी पारद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सी.पी. सुबाळे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाची प्रभावी बाजू. सहकारी पक्षाचे पीडितेसह तिची आई, पंच, साक्षीदार, शाळेचे मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी अशा महत्त्वाच्या साक्षीदारांचे पुरावे न्यायालयात समोर सादर केले. तसेच पीडितेचं वय सिद्ध करणारी शाळेची कागदपत्रही न्यायालयात सादर करण्यात आली. पुरावे आणि साक्षीचा विचार करून न्यायालयानं आरोपी दोषी ठरवत शिक्षा सुनावली. तसेच न्यायालयानं आदेश दिला की आरोपीकडून वसूल होणाऱ्या दंडाच्या रकमेतून 17,000 रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना कोर्ट पैरवी पोलिसांची मोलाची मदत लाभली.